दादा खरं तर ज्या घडला ना त्यात तुझा काहीच दोष नाही हा. अगदी उमा वहिनी शेणू निशीच पण दोष नाही हा. अरे ही सगळी आपली माणसं असत. पोरगो हा ना तो पोरगो नीरज त्याच्यामुळे सगळा घडलेला. आज तू कमी असं बघताय ना त्याका पण कारणीभूत ना तोच हा. त्याका आता मी नाही सोडणार. तावडी सापडलो हा ना तर जन्माची अद्दल घडवते त्याका मी. बस झाली आता ही मुळू मुळू कामा. उद्या भर उन्हात त्याका शेतावर नेत आहे ना. याचा बदलो घेतलं ना दादा तर बघ तुझो विश्वास मी खोटो ठरू देणार नाही. त्या नीरजला मी नाही सोडणार आता. बंधू माका थोडा वेळ एकटा राहू दे. नीरज सर कशी आहेस? ते भेटणं शक्य नव्हतं म्हणून तुला कॉल केलाय मी. काय करतेस? काय नाही. तू रडत होतीस. नशीब विनज रडत नाही. आपण आपल्या आयुष्याच्या खूप महत्वाच्या टप्प्यात आहोत. रडून कसं चालेल? मला सांगा तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. आजच्या कामाने पण त्रास झाला असेल ना? नशीब माझं मला काहीच वाटत नाही. तू सांग आत घरात कसं आहे सगळं? कुणी काही नीट बोलत नाहीये. सगळ्यांना तुटक तुटक वागतात. दादांच्या नजरेला नजर कशी देऊ तेच कळत नाहीये मला. निशी प्लीज प्लीज रडू नकोस. प्लीज शांत हो. प्लीज. अँड ट्रस्ट मी तू चुकीची नाही आहेस. आणि इट्स अ फॅक्ट की जे काही झालंय त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणारच आहे. पण ॲटलिस्ट आपण एकमेकांसोबत आहोत ना हे महत्वाचं आहे. जरा जे काही झालं ना त्याचा तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. त्याचा दिवस आता काय मोठं आव्हान घेऊन येणार आहे याचा विचार करून पण भीती वाटते सर मला. ते जे काही असेल ना निशी त्याला मी सामोरं जाईन. यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. पण तुला त्रास झालेला मला चालणार नाहीये. आणि हे सगळं मी आपल्यासाठी करतोय. आपल्या प्रेमासाठी. हो ना? पण सर तुम्ही बघा हे दिवस जातील आणि आपल्याला घरच्यांची संमती नक्की मिळेल. हे होईना बात. आपण ते नक्कीच घडवून आणू. बट वन डे ॲट अ टाइम. प्लीज रडू नकोस. येस. गुड. गुड नाईट. गुड नाईट. बंधू उशीर होतोय चला. इलाय दादा इलाय. चल दादा शेतावरून मी जरा बाजारात जाऊन येते. बंधू अपेक्षा ठेवणं ही अपेक्षा भंगाची पहिली पायरी असते. आता यापुढे कोणावर कसलोच विश्वास नाही आणि कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही. आता पायात काटे टोचले तरी चालतील. ते कमी बोचतात.
शिनू, खूप उशीर झालाय का मला? निघाले का ते कामाला? हो. मंजू, रघुनाथ आणि बंधू काही दिसत नाही ते. द्यायचे ती दोघं. मंजू, काय विचारलंय तुका? हे आणि दादा शेतावर गेलेत. दादाची उपमा वाढू अजून. बस. थोडा वाढते घ्या. काय गो या तरी मनापासून आ ना. नाही तुझं मनात एक तोंडावर एक असा असता ना. काय आहे बरोबर ना? हा या मायलेकीनी ना एक संधी सोडली ना. या काल कळला निशी मुंबईत कशासाठी गेला होता? खेळूसाठी होय ना उमा? हा श्रीनू पण गेला होता सोबत. गो माझो श्रीनू असा नाही. हा या मायलेकीनीच भरीच घातला असात ते का. साधो सरळ स्वभावाचो हा माझो श्रीनू. स्पष्ट बोलणारो माझ्यासारखो. इकडे ना इकडे सगळं उलटा आहे. काय गे कोणासोबत सोयरीक जुळवत होतस? हा लेख खोटा बोलता त्याच्यासोबत आऊस पण खोटा बोलता. काय आहे बरोबर ना? हा आपली माणसं म्हणून आपण शांत बसतो. हे लोक मानतात काय आपणा आपली? सगळं नुसतो ना पदरा खाली. माका कोणी विचारला ना तर मी कधी कुणा खोटा नाही बोललेला. सगळा खरा खरा सांगून टाकताय. कुणापासून काय पण लपवलेला नाही. इकडे ना नुसती नुसती लपवा छप्पी. पण याच्यामुळे नुकसान कोणाचा झाला? माझा आणि माझ्या लेकाचा. दादा ते का बोलला ना ते का कारण पण ना या वैलेकीच असत. माझी शोभा झाली, माझ्या लेकाची शोभा झाली. दादा ते का बोलला तू विश्वासघात केलास म्हणून. पण विश्वासघात ना तेरी नाही या उमा आणि निशीन केला. माझो श्रीनूचो दादाचो काय नाही. या ना घरात आता रवण्यात ना काही एक अर्थच उरलेला नाही. अगो लाली बघला सुमा, माझी लेक हातातलो घास टाकून निघून गेली. अगं तुका तशी तुझ्या पोरीची काळजी वाटता ना तशीच माका पण माझ्या पोरीची काळजी वाटता. लाली ग लाली लाली ग ऐक तरी. उमाताई नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. दादा दादा थांब, तू थांब. तू नको, आम्ही करतो काम. बंधू, कोणत्याही गोष्टीचा कामावर परिणाम होता कामा. बघतेस ना किती तण वाढले. सगळ्यांनी एकत्र काम नाही केलं तर आजच्या दिवसात काम संपणार नाही. आणि माझं काम मीच करणार आहे. कामात मन रमवून बघते. झाला गेला विसरता येतं का ते?
मी पण हे बाबा हे तुझं आयसर काय काम हा? मला हे काम करायचं. अरे मेल्या काल लाकडं तोडत असताना चक्कर येऊन पडलंस, तुझी आऊस आली आणि आमका ऐकून गेली. हे कामं करायची आहेत, हा माझा डिसिजन आहे. मला या मातीतला या गावातला होऊन दाखवायचं. सो मी हे काम करेन. हे सगळं जमणार तुका हा? शहरातच चोचले नाही हा. मेहनतीचं काम असा जमणार तुका ते केल्याशिवाय कळत नाही ना. असा? मग ठीक आहे, पण काही धडपडलंस लागलं काय झाला त्या जबाबदारी माझी नाही हा, आधी सांगून ठेवते. मी कुठे म्हणतोय की तुम्ही घ्यावी जबाबदारी, पण मी करेन. बंधू भाऊ, पण सवय नाही आहे का? तुम्ही काळजी करू नका, माझ्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. असा घे. ना असा धर ना, सुरू कर. दादा मामा थांब ना. अरे तिथे नको जाऊ, पायाला लागेल तुझ्या. दादा मामा अरे ऐक ना माझं. अरे बघ तरी माझ्याकडे. बंधू भाऊ, या काय का जमणार नाही. स्वप्न मोठी बघूची असत ना. थांब, मी दाखवते तसा कर, नाही तर वाट लावशील. हे बघ, हे बघ. कळला? ओके, थँक्यू. थँक्यू काय थँक्यू, सोपा नाही आता. कर. तणले वाढलेले असतात. नीट बघा, नाही तर एखादा जनावर यावचा पायाखाली. हे मेले हे आयसर तर मी करतोय, तू थाई जात तिकडे जात. माझ्या डोळ्यासमोर जास्त वेळ थांबू नको हा. चल निघ चल. कापूची अक्कल नाही आणि कापू गेला. ए पोरा ए, त्यानंतर कर, आधी काम कर. चल, नुसतो टाइमपास करता. दादा झाली सगळी हाऊस मौज पूर्ण झाली याची. आता बोजा बिस्तारा बांधूक व्हायचा. मेलो. आणि ह्यो दादांचा जावई व्हायची स्वप्न बघता. दादाच्या नकाचे तरी सर आहे का एका? नाही तर काय, दादांकडे बघ आणि याची अवस्था बघ.
मला बोलायचं तुमच्याशी. मला माहिती आहे तुम्ही दुखावलं गेला असाल, पण निशीची काहीच चूक नाही. ती शेवटपर्यंत तुमचा विचार करत होती. मी तिला इन्सिस्ट केलं होतं त्या कॅम्पला जायला, म्हणून तुम्ही तुमचा राग माझ्यावर काढू शकता, निशिगंधावर नाही. प्लीज, तिच्यासाठी तर तुम्ही रोल मॉडेल आहात. तिच्या मनातली तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि इकडची कामं बघून माझ्या मनात सुद्धा तुमच्याबद्दलचा आदर खूप वाढला आहे. आणि माझा विश्वास आहे, एक ना एक दिवस हे सगळं मला जमेल. मी या मातीच्या लायक होऊन दाखवेन. आणि त्या दिवशी तुम्ही मला समजून घ्या, मला आपलं मानाल, एक्सेप्ट कराल. ए तोंड लय चालता तुझा, हात चालव हात. ए इथला नको, तिथला कर जा. जा जा लवकर जा. ते जा पुढे, जा जा. अरे हाय सर जा ना. हा हा तिथला साफ कर. हा